महिषासुराच्या पराक्रमाच्या गोष्टी आम्ही सुद्धा ऐकल्यात. आहेच आमचा महिषा तेवढा पराक्रमी. तिन्ही लोकी त्याच्या पराक्रमाच्या गोष्टी पसरल्याच असतील. परंतु आपली कन्याही काही कमी नाही. तिच्या डोळ्यात जणू मंद गतीने लहरत जाणारा शांत सरोवर आहे, ज्यात चंद्राच्या कोवळ्या प्रकाशाचं प्रतिबिंब पडलंय. तिचे केस काळ्याशा रात्रीच्या गुढतेसारखे खोल अनंत भासतात. तिच्या हास्यात वसंत ऋतूची फुलं उमलतात आणि हिच्या चालण्यात लहरी वाऱ्याचा ताल. हिच्या तेजस्वी मुखावर साक्षात सौंदर्याची देवी निवास करते. हिचे रूप म्हणजे स्वर्गातील अप्सरांनाही हेवा वाटावा असे. गंधर्वाचे गीतही हिच्या सौंदर्याच्या स्तुतीपुढे फिके पडेल. हिच्या सौंदर्याचा प्रभाव इतका आहे की स्वतः कमललोचना लक्ष्मीही हिला पाहून विस्मयचकित होईल. परंतु तेवढीच कुणालाही भीती वाटेल अशी असते.